नमस्कार मित्रांनो, मी उमाकांत निकम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की बापूने मोन्याचं लग्नाचं काम हाती घेतलं. लग्न जमवतो सांगून त्याच्याकडून पैसे घेतले, लग्न जमले म्हणून सांगून त्याच्याकडून पार्टी घेतली. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, बापूने ह्यातलं काहीच केलेलं नाही आहे. बापूनं निवळ मोन्याला थापा मारलेल्या आहेत. तर बापूने एवढा मोठा सगळा गोंधळ करून ठेवला आहे. आता मोन्या त्याला सारखं सारखं फोन करतोय प्रत्येक तासाला. तर बघू मग बापू आता ह्या सर्वातून बाहेर निघण्यासाठी काय शिकल लढवता येतोय. चला बघू आपण. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गोबी राखण करती मीरावजी मी पण आहे तिथंच डंग 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 डंग. अति जायला तुला तो पोर वाचतो खायला मोने का. अरे पोराने एक त्रास दिलेला आहे, तासा तासाला फोन करतोय. इतका कसा लग्नासाठी तापलेला आहे आजकालची पोरं ना. काय त्यांना अजिबात काय कळत नाही. आम्हाला एक येते नको नको झालेले आणि विषयाची परीक्षा घ्यायला निघाले. शेट यार, काय बापू फोनच उचलला नाही राव. कसं व्हायचं राव. पैसे तर एवढं 10,000 रुपये घेतलेत आणि काय काम करायलाच तयार नाही बापू. शेट यार. काय करावं मोन्याचं मला तेच काय कळलं. काय बोलतोय अरे हनुमान काय मोने नाही ना, काय सांगू तुला लय त्रास दिलेला आहे. ये सावलीला, ये अगं येत ना सांगतो तुला तू. काय झालंय? अरे लय डोक्याला ताप झालाय, चल तुला सांगतो ये चल ये. अरे काय झालंय काय पण? अरे काय सांगायचं, डोक्याच्या ती लाई लाई झाली माझ्या. बापू काय झालं, एवढं काय वैतागलाय तू? अरे डोक्याला लय ताप झालाय काय सांगू हनुमान तुला, अक्षरशः फाशी घ्यायची वेळ आली आता. फाशी घ्यायची? अरे लय काय लय झालंय काय एवढं फाशी अरे तुला एवढं मोठा पसर आहे ती माझं रोजच. तुला तू कुठं होता 2 दिवस दिसता नाही गावात. बापू माझं काय सांगू तुला, मी ज्योतिबाला गेलतो. हा. काय हा. गेलो की दर्शन झालं व्यवस्थित. हा. पण बाकीची लपडलेले झाली. अरे काय काय लपड केलं, काय केलं तू देवाला जाऊन. लय लपडी झाली. बस तुला सांगतो, बस ये चल चल चल. बस तुला सांगतो, लपडी लय बाबा, लय कुठं मोठा झाला. दर्शन झालं म्हणतोय आणि लपड झालं म्हणतोय, नक्की काय काय मला काय कळत नाही गोष्ट. बापू दर्शन झालं व्यवस्थित, दर्शनचं काय नाही, हा. पण लफडं पण झालं एक. हा काय काय झालं माहितीये हा. का, परवा मी ज्योतिबाला जायसाठी निघलो घरात. बरं. गाडी काढली, किक मारली, हा. जरा अंतरावर गेलो पुढे. पुढं बघतो तर बिटेची बायको हा. गाडी ढकलत चालली होती. काय बोलतोय त्या बिट्याच्या बायकोचं सोड, तुझं लपड काय झालं सांग. त्या बिट्याच्या बायकोचं सांगतोय मला. बापू मेन लफडं तिथंच आहे. सांग ना मला मग. काय झालं तर दोघं ढकलत चालली गाडी. हा. मी बघितलं, बरं. म्हणलं अरे काय भानगड आहे, तू गाडी का ढकलत चालली दोघं. हा. मग मी गेलो जवळ, हम्म. ते बिटाच्या बायकोला म्हणलं काय काय झालं, काय ढकलत का चाललाय तुम्ही. होय काय का हनुमान तू हिथं पण बिट्याच्या बायको बशी गेला का. बिटे काय तुझ्या ओळखीचा नव्हता का, त्याला विचारायचं गेला बिट्याच्या बायको बशी. अरे आता मदत केली ती महत्वाचं नाही का बापू. काय आता बिटाला विचारलं काय, बिटाच्या बायकोला विचारलं काय, दोघं आपलेच येते की. अरे तुला काय मी आज ओळखतोय काय तू. काय नाही, हे असं आहे बापू. आयला आम्ही आपुलकीने विचारलं त्यांना, बाबू काय ढकलत का चाललाय अरे मला तू माहिती तुम्ही आहे, असं परत. मला तू माहिती आहे तू मिळायला चान्स केला की तिथं ताव मारून घेतो. काय बसला काय तू. अरे इथं मी काय मदत ओळखत केली नाही. ती बघणार नाही तू. बघ तू हे असं आहे बापू. हा. आईला मदत करा ती करा, वरून तुम्ही परत आम्हाला असं बोलणार. गप्तो तू कसं आहे ते मला चांगलं माहिती आहे. बरं काय बोलली बिट्याची बायको. काय म्हणणार तिला विचारलं, काय वहिनी काय झालं, काय गाडी ढकलत चाललाय तुम्ही. हा. तर ती बिचारी मला म्हणली, काय भाऊजी गाडीतले पेट्रोल संपले. घ्या नागटाच्या लग्नाला 12 इग्न. हे असं सगळं झालेलं. बर बर. मी म्हणलं पेट्रोल संपल्यामुळे गाडी ढकलत चाललंय व्हय. होय मला फोन करायचा, मी आलो असतो. तेवढंच काम आहे तुला, दुसरी कामच नाही दुसऱ्याच्या बायकांना मदत करायची. अरे दुसऱ्या बायकाला नाही, आता बिट्या पण सोबत होताच की, कुठं चालली असते. मग बिट्याला विचारायचं त्याच्या बायको कशाला गेला तू. आता कोणाला तर विचारणं महत्वाचं नाही का बापू. आता तुम्ही पण काय अरे. पण तिला विचारलं बाबा, म्हणलं हे तर- बघा अण्णा तुला पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत मी ओळखतोय गावात, तू काय नवीन नाही मला. अरे आता पुढे काय झालं ते ऐकणार आहे का तू. बरं मग दिलं का गाडीतले पेट्रोल काढून द्यायला? मग बापू हा. दिलं ना गाडीतले पेट्रोल काढून मी. होय मग मग त्यांच्याकडून पैसे घेतला असेल तू. बापू रुपये घेतला नाही. हा ती वहिनी म्हणत होती, भाऊजी घ्या पैसे, धरा पैसे. मला- मला खिशात घालायला होती. अरे मला नाही करवाना, तू दुनियाचा महाशिंगट माणूस. बापू 1 रुपया घेतला नाही बापू. बस का तू एवढंच मला ओळखतो का. बरं हा मग तू म्हणत होता लपड झालं ह्याच्यात तर मला कुठलं काय लपड दिसत नाही. मग ह्यात लपड नाहीच बापू. लपड मेन लपड पुढं आहे बापू. होय. मी सांगतोय काय, तू ऐकतोय काय. काय लपड्यात सांगू नको. मग? अरे, थांब जरा मला फोन येतोय. बघ फोन कोणाचा आहे. काय रे बापू, काय झालं, का डोक्याला हात लावलाय तू.
ती माझं जाऊ दे तू तुझं सांग काय झालं ते पुढं. आणि माझा विषय पुढे काय झालं माहिती आहे का? हा काय पहिल्यांदा दिला मी पेट्रोल बायकोला पेट्रोल काढून हा पुढे गेलो परत माझं पेट्रोल झालं संपलं हा. झालं परत अरे, गाडी सम्या, ढकलून नेली पुढे. ए, सम्या, तुझं ते लपडायचं राहू दे बाजूला नंतर बघू. अरे, सम्या, माझं काम आहे अरे, थोडं राहिले बाबा. राहू दे सम्या. तुझं लपडायचं नंतर बघू. सम्या, माझं महत्वाचं काम अरे आहे. बाबा, थोडं राहिलं शेवटचं ऐकून ए, जा जायचं. जा तुझं कामाला लाग मला इकडे काम आहे हे पण सम्या काय बापू तू पण लागा. ए बाबा नंतर बघू जातो जा जा सम्या बरं झालं तू देवासारखा भेटला राव काय सांगायचं तुला लय प्रॉब्लेम मध्ये तू काय झालं बोल. अरे काय सांगायचं ते मोन्याचं लपडू हे बघ 50 मिस कॉल आहे त्याचे सकाळपासून इतका तुम्ही ताप दिलेला आहे मला अरे अजून त्या येतच पडला वेळा. काय सांगायचं तुला तू त्या दिवशी एवढं सांगून मी कळलं नाही का? काय सांगितलं का तू पार्टी दिवशी सांगितलं नाही तुला. हा ते होय मग हा हा सांगितलं सांगितलं मग? काय काय करत आहे तू कपडे काढायचे. हा अरे तू काय मला नाव फिरवतो काय गावा अरे बापू मी तुला नागो कशाला फिरू. मग काय करायचं अरे तुला वाचण्यासाठी मी हा प्लॅन सांगितला. काय तुला हाय ती कपडे काढायची आणि दुसरी कपडे घालायची. बरं दुसरे कपडे घालण्याने काय फरक पडणार आहे मी नक्की कसले कपडे घालायचे मी जीन्स पॅन्ट घालायची, टी शर्ट घालायचे, बूट घालायचे. बरं ते जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे ते घातलं तर मला काय गावातले लोक ओळखणार का नाही हे तोंड काय आहे तोंड बापूच आहे की अरे लोकांना सांगायचं मी हा. बापू नाही, बापूचा जुळा भाऊ साधा आहे. हा आहे ना बरं ती आयडिया तुझी सुपर आहे एकदम ओके पण ती कपडे मला कपडे बूट मी घालणार कुठून माझ्याकडे पैसे पैसे काय नाही मी मोकळा अरे आहे माझ्या घरी आहे ना, चल बस. बरं चालतंय समेराव तू ही आयडिया एकदम ओके चल 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 बस. मला कोयता किती यार मला का साम्या तू आयडिया इतकी भारी आहे ना लईच भारी आहे. तो डोकं एकदम आहे ना खतरनाकच चालतंय चल बरं बा आपली ती आयडिया सक्सेस होईल ना कपडे इकडे नको ना मला बघितलं मित्रांनो हे बापूचं काम असं असतं सगळं राडा करून ठेवून ना दुसरं काही नाही. आता बघा सम्याने काय आयडिया दिली तर बापूला की बापू आपण असं असं करायचं जुळ्या बाबाचं हे नेहमीच आहे मित्रांनो. हे बापू काहीतरी भानगड काढणार आणि सम्या ती सोडवणार. आता मित्रांनो आपल्याला ही बघायचं आहे की बापू नेमकं जुळ्या भाऊची ॲक्टिंग कसं करतोय आणि सम्या त्याला कशी हेल्प करतोय आणि पुढं काय धमाल होते ते. तर पुढची धमाल जर बघायची असेल तुम्हाला तर आमचा हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे कसं प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला न चुकता बघायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.